खूप दिवसानंतर वर्षाताई आणि निक्कीमध्ये भांडण पाहायला मिळालं। शेवटी एवढ्या दिवसानंतर निक्की आणि वर्षाताईमध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली आणि यामागे कारण पण तसंच आहे। याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की शेवटी हे दोघं परत एकदा का लढले, याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉसच्या या सीझनच्या सुरुवातीलाच निक्की वर्षाताईच्या मागे पडली होती आणि यांचं रोजच भांडण ऐकायला मिळत होतं। रोजच या दोघांमध्ये आर्ग्युमेंट होत होती, पण मध्ये कुठेतरी निक्की शांत झालेली आणि तिने वर्षाताईचा पाठ सोडला होता। पण आता निक्की नॉमिनेटेड झालेली आहे आणि ती आता खूप फ्रस्ट्रेटेड पण आहे, म्हणून ती थोड्या थोड्या कारणावरून वर्षाताईसोबत भांडण करण्याचा प्रयत्न करत आहे। कारण असाच काही सीन पाहायला मिळणार आहे। घरामध्ये भाजी खराब झालेली होती आणि त्यामुळे वर्षाताईने ती भाजी डस्टबिन मध्ये टाकलेली होती, पण हे निक्कीला माहित झालं आणि निक्की वर्षाताईवर ओरडायला लागली, इथे सदस्यांना नीट जेवण मिळत नाही आणि तुम्ही भाजी डस्टबिन मध्ये फेकताय। त्यावर वर्षाताई पण बोलत होती ती ऑलरेडी भाजी खराब झालेली होती आणि म्हणून मी डस्टबिन मध्ये टाकलेली होती, पण निक्की ऐकायला तयार नाही। ऐकेल ती निक्की काय, आणि यामुळेच या दोघींमध्ये याच टॉपिकवर याच विषयावर भांडण झालेलं होतं आणि खूप दिवसानंतर या दोघींना एकत्र बघून, दोघींचं भांडण बघून या सीझनच्या सुरुवातीच्या एपिसोडची खरंच खूप जास्त आठवण आली। आणि जेव्हा जेव्हा वर्षाताई आणि निक्कीचं भांडण पाहायला मिळतं, निक्की नेहमीच वर्षाताईचा अपमान करत असते। निक्कीचे जे शब्द असतात ते खरंच खूप अपमानित असतात। आताही तिने अशा शब्दांचा वापर केला ज्यामुळे वर्षाताईंचा अपमान होत होता आणि मला असं वाटतं या टॉपिकवर, या विषयांवर, भाऊच्या धक्क्यांवर रितेश देशमुख निक्कीला धक्का नक्कीच देणार, मला तर असं वाटतं। या दोघांच्या भांडणामध्ये वर्षाताई तर प्रेमाने सांगतच होती, कारण वर्षाताईचा स्वभाव तसाच आहे, ती प्रत्येकासोबतच प्रेमाने बोलत असते, मग ती निक्की असो किंवा दुसरे कोणतेच घरचे कंटेस्टंट असो। पण निक्कीचा जो आवाज आहे तो तर नेहमीच चढून असतो आणि आता तर ती नॉमिनेट झाली आहे, तर नक्कीच ती तमाशा करणारच होती। आणि तिला एक कारण मिळालं, वर्षाताईने भाजी फेकलेली होती, कारण ती भाजी ऑलरेडी खराब झालेली होती आणि या विषयावरूनच निक्की वर्षाताईवर ओरडत होती, तिला काही पण बोलत होती, तिला हे पण बोलत होती की घरात इथे जेवण आम्हाला मिळत नाही आणि वर्षाताईला याचं काहीच पडलेलं नाही आणि ती चक्क भाज्या फेकत आहे। तशी निक्की भांडखोर आहे आणि ती छोट्या छोट्या टॉपिकवर, छोट्या छोट्या विषयांवर भांडण करत असते। तर ही काही मोठी बातमी नाहीये, पण निक्कीच्या या वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।